हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे जयश्री. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि हो, खूप बऱ्याच दिवसातून आपला यूट्यूबवरती व्हिडिओ येत आहे, तर त्यासाठी खूप सॉरी तुम्हाला. कारण माझे व्ह्यूवर्स जे आहेत ते नेहमी चेक करून जातात माझ्या चॅनलवरती, ते मला कळत असतं. पण कायच करणार, असं एक आपलं निगेटिव्हिटी येऊन जाते ना, का असं मन होतं का काहीच करू नाही. तर बघा, आम्ही नवरात्रीला बाहेर गेलो होतो. त्या दिवशीचा हा छोटासा व्लॉग मी शेअर केला होता. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा मला. आणि लुक कसं वाटतंय तेही कमेंटमध्ये सांगा. तर खूप अंधार होता, त्यामुळे मी थोडंसंच घेतलं. एवढं आम्ही त्या दिवशी भूमी आणि मी खेळलो होतो, खूप जास्त खेळलो होतो. मला वाटलं नव्हतं भूमी एवढं खेळणार आहे, पण खेळत होती ती आणि गर्दी खूप जास्त होती. मग आम्ही काही जास्त वेळ थांबलो नव्हतो, थोडाच वेळ आम्ही तिथं थांबलो होतो. आणि जाताना आहे ना, म्हणजे उजेड होता, पण तिथं पोचल्याबरोबर एकदम म्हणजे असं अंधार झाला होता. आणि नेहमीच गरबा असं म्हणजे 9च्या पुढं चालू होतो, कारण खरं तर लेडीज सगळं घरातलं वगैरे आवरून जेवणं भांडेकुंडी सगळं आवरून जात असतात, म्हणून मग लेट चालू होत होता. मग तुम्हाला तेवढं गरबा खेळताना वगैरे नाही व्हिडिओ काढता आला मला. आणि बघा, हा आहे दसऱ्याचा दिवस. तर आम्ही दसऱ्याच्या दिवशी गेलो होतो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. तर खूप गर्दी होती तिथं, आणि आपली भारतीय परंपरा तिथं मला म्हणजे असं इतकी आवर्जून बघायला भेटली ना. जसं गावाकडे असतं ना, सेम तसंच. असं तर आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, सोसायटीत राहतो, पण असं आम्हाला कधी दिसत नाही. लोक खालीसुद्धा येत नाही, एकमेकांना भेटत नाही आमच्या सोसायटीमध्ये दसऱ्याच्या दिवशीसुद्धा. म्हणजे असं काही सणवार असला तरी असं कोणी खाली येत नाही, भेटत नाही, काय नाही. पण मुलं जे असतात ते जात असतात म्हणजे दुसऱ्यांच्या घरी पाय वगैरे पडायला. पण बघा, केंद्रामध्ये बघा किती छान ते लोक मस्त असं सगळेजण आले होते. आपली पारंपरिक जी महाराष्ट्रामध्ये टोपी घातली जाते बघा, तशी घातली आहे. परत त्या टोपीमध्ये असे ते हिरवेगार असे तुरा लावला आहे. तर तुरा म्हणजे आमच्याकडे धनेच म्हणतात याला, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. अत्यंत शुभ असतं ते, लाभदायी असतं, संपत्ती आणि आपलं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं ठेवतं. तर तुम्हीही हे म्हणजे लावता की नाही तुमच्या घरी, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा, येताना आम्हाला परत यांच्या ना ऑफिसमधले भेटले होते, तिथं आम्ही गप्पा मारल्या वगैरे. तर आम्ही जेव्हा पण बाहेर निघतो ना आणि केंद्रात येतो ना, तर यांना खूप सारे यांचे जे ऑफिसचे कलिग्स असतात किंवा त्यांचे जे रिलेटेड कामामध्ये जे असतात ना, तर ते खूप जण भेटत असतात. पण मला कोणी भेटत नाही, कारण मी एवढं घराच्या बाहेर वगैरे निघत नाही, त्यामुळे मला कोणी भेटत नाही. पण त्यांच्या ओळखीचे खूप जास्त असतात. आणि मग तिथून आम्ही क्रोमामध्ये आलो होतो. तर घ्यायचा विचार चालू होता आमचा ओव्हन, की ओव्हन घेऊन टाकू या दिवाळीला. पण मला आहे ना इच्छाच होत नव्हती, का बरं काय माहिती. आम्ही बराच वेळ तिथं थांबलो, अर्धा पाऊण तास तिथं थांबलो, की नेमकं कोणतं घ्यायचं, काय घ्यायचं, कसं बघायचं. मागच्या वेळेससुद्धा आम्ही एकदा क्रोमामध्ये आलो होतो आणि बघितलं होतं. तर तेव्हा भूमीने टॅबसुद्धा बघितला होता, की ती म्हणली होती पप्पा मला टॅब वगैरे घेऊन द्या म्हणून. पण मग अजून ती छोटी ना, मग तिला एवढ्या लवकर टॅब काय म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की घ्यावं म्हणून. तर बघू, थोडंसं मोठं झाल्यावरती घेऊन देऊ, घेणार नाही असं नाही, कारण ती काळाचीच गरज आहे. बघा, AI एवढं पुढं चाललं आहे, आपल्या मुलांनासुद्धा आपण मागे ठेवायचं का? त्यांनासुद्धा टेक्नॉलॉजी शिकवावी लागेल आपल्याला. किती आपण म्हटलं ना की त्यांना स्क्रीनपासून दूर ठेवावं, पण आपल्याला म्हणजे आपण मजबूर आहे या जे काही आपलं आता हे जे चालू आहे घडामोडी वगैरे, आणि आताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्या मुलांना आपल्याला मोबाईल म्हणा, टॅब म्हणा, किंवा आताची जी सिस्टीम आहे ती आपल्याला शिकवावीच लागणार आहे. नाहीतर आपली मुलं जी आहेत ते मागेच राहून जाणार आहे. तर चला ठीक आहे. बघा, आपलं तर आम्ही तर घेणारच आहोत तिला, बघू आता 4-5 महिन्यात किंवा पुढच्या वर्षी वगैरे. तर हे ओव्हन मी बघत होते, पण मला काही मनात भरतच नव्हतं. मला खूप जास्त इच्छा झाली ना, की नाही मला हे घ्यायचंच आहे आणि मला हे पाहिजे, तेव्हा मी घेत असते. पण आम्ही असं 2 वेळेस मी जाऊन बघून आले. मागच्या वेळेस तर निलेश म्हणत होते की नाही आपण घेऊनच टाकू, पण मला म्हणजे मनातच बसत नव्हतं, का बरं काय माहिती. तर तेवढं करता करता बघा, दिवाळीचं मी हे जे शेल आहे म्हणजे ऑर्गनायझर आहे प्लॅस्टिकचं, ते घेतलेलं आहे. फायबर प्लॅस्टिक आहे हे,
खूप जास्त छान क्वालिटी आली आहे मेशोवरून। मी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि म्हणजे ज्या मेन ॲप वेबसाईट आहेत ना त्यावरती मी चेक केलं, पण एवढं काही स्वस्त मला कोणत्याच वेबसाईटला मिळालं नाही जेवढं की मेशोला मिळालं। तर हा 5 इयर्सचा ऑर्गनायझर आहे, तर खूप जास्त छान आहे, मला आवडला। म्हणजे शिफ्टिंग वगैरे करतात ना तर तेव्हा पण म्हणजे पटकन आवरून ठेवायला आणि म्हणजे त्याला हाताळायला सोपं आहे, कारण तो आहे ना एकदम हलका फुलका आहे आणि असं अटॅच करायचं आहे, त्यामुळे ते म्हणजे असं सोपं गेलं लावायला सुद्धा। आणि मला असं वाटतं व्हाईट कलरमध्ये होतं, तर व्हाईट कलर ऑलवेज चांगला दिसतो कशामध्ये सुद्धा। तुम्ही बघितलं असेल की डार्क कलर आपण चूज करतो की घाण नाही व्हायला पाहिजे, पण डार्क कलरवरती जास्त धूळ आणि घाण दिसत असतं। त्या उलट व्हाईट कलर जर असला ना त्यावरती थोडंसं हाताचे डाग वगैरे असले ना तर तेवढं दिसत नाही, आणि धूळ पण त्याच्यावरती एवढं दिसत नाही, पण त्याऐवजी डार्कवरती खूप जास्त दिसतं। हे मला खूप प्रखरतेने जाणवले, कारण माझ्या घरामध्ये ज्या मी वस्तू घेतल्या आहेत ना त्या थोड्या डार्क कलरच्याच आहेत। आणि मग तर बघा असं व्हाईटमध्ये हे आलेलं आहे आणि खूप जास्त छान आहे आणि मी वापरते सुद्धा आहे माझ्या घरामध्ये। तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते आहे, नक्की घ्या, म्हणजे जाऊन तरी बघू शकता की कसं आहे काय। हे 1255ला आम्ही घेतलं होतं, 1255ला तुम्हाला फक्त हे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ना तिथंच मिळेल, बाकी कोणत्याही वेबसाईटला तुम्ही जाऊन बघा खूप जास्त महाग आहे। फक्त एकच वेबसाईट आहे मेशो, त्यावरतीच हे स्वस्त आहे आणि पटकनसुद्धा भेटत नाही। मी खूप शोधलं होतं तेव्हा मला भेटलं होतं, तर परचेस करायचं असेल तर नक्कीच करून घ्या। आणि मेशोचा दिवाळी ऑनलाईन सेल चालू झाला आहे। ऑनलाईन सेल म्हटल्यावरती काय असतं, त्यावरती ते काय करतात त्यांच्या प्रोडक्टवरती सूट देतात 80%, दिवसातून 2 ते 3 घंटे। तर त्या वेळेमध्ये तुम्ही जाऊन जर परचेस केलं तर तुम्हाला खूप जास्त फायदा होतो, म्हणूनच आम्ही हे शेअर करत असतो। आता हे जे प्रोडक्ट आहे दिवसाला 3-4 तास हे ऑनलाईन सेल असतं, मग ते सेल झाल्यानंतर ते परत दुसऱ्या दिवशी त्यांचा टाईम ठरवलेला असतो तेव्हा परत ऑनलाईन सेल लावतात, म्हणजे तेव्हा परत 80% ऑफ ठेवतात आणि मग विकतात। तर तसं काही असतं, तर बघा नक्की जाऊन बघा, चेक करा आणि बघा किती छान आलेलं आहे ना। तर म्हणजे मला काही लावायची गरज वगैरे पडली नाही, यांनीच लावलं होतं। तर याला खाली छान असे पायसुद्धा होते आणि चारी बाजूचं बघा अटॅच करायला आहे ना थोडंसं म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सटकणार वगैरे नाही। तर बघा अशा पद्धतीने ना यांनी असं पटपट पॅक केलं आणि एकावर एक ठेवल्यानंतर हे तर विदिन 10 ते 15 मिनटामध्ये हे सगळं लावून झालं होतं आणि त्यानंतर हा असा छान असा ऑर्गनायझर तयार झाला होता। तर या ऑर्गनायझरमध्ये आपण कपडे म्हणा, शूज म्हणा किंवा बुक्स म्हणा, तुमच्या औषधीच्या बाटल्या किंवा तुमचं मेकअपचं सामान किंवा तो मुलांची खेळणी म्हणा किंवा तो म्हणजे माणसाचं जे काही कामाचं असतं, कामाचं म्हणण्यापेक्षा त्यांचं जे वर्क करायचं असतं ना घरामध्ये, ते पिंचीस, पाने वगैरे असं काय काय असतं सामान ते ठेवायचं। यामध्ये खूप जास्त छान आहे, खूप मोठा स्पेस होतो तयार आणि म्हणजे खूप जास्त कपडे बसतात यामध्ये। तर मी घडी करून यांचे माझ्या मिस्टरांचे कपडे ठेवले होते। माणसांचे कपडे माहिती आहे तुम्हाला, घडी मोठी होते शर्ट आणि पॅन्टची, तर जवळजवळ 6 एका कप्प्यामध्ये 6 ड्रेस बसले होते। विचार करू शकता किती बसत असेल याच्यामध्ये। तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आणि हो, इथून पुढे मी माझ्या व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनलवरती रोज टाकण्याचा प्रयत्न करेल। काय होतंय ना, नेमकं यूट्यूबवरती मी कोणते व्हिडिओ पोस्ट करू हे मला कळतच नाही आहे। काही जरी मी पोस्ट केलं त्याला रिस्पॉन्स तर पण येतो आहे, पण नेमका जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मला नाही भेटत आहे। जसं की मी इंस्टाग्रामवरती जेवढी मी मेहनत घेते ना त्यापेक्षा मला जास्त छान मला प्रतिसाद मिळतो आहे, तसंच मला यूट्यूबकडून सुद्धा पाहिजे आहे। प्रत्येक व्हिडिओ काढण्यामागे सुद्धा खूप जास्त मेहनत असते,
त्यामागे एडिटिंग असतं, त्यासोबतच प्लॅनिंगसुद्धा असतं की नाही मला व्हिडिओ काढायचा आहे तर आजूबाजूचं जे सामान किंवा जे काही परिस्थिती आहे ती व्यवस्थितच यायला पाहिजे। तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला अजून छान छान व्हिडिओ बघण्याचं म्हणजे तुम्हाला असे प्रोडक्ट बघायला आवडतील का किंवा डेली व्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि बघा याला आहे ना असं छान असं हँडलसुद्धा आलं होतं, तर हे हँडल बसवत आहे आणि हँडल लावल्यावरती अजूनच त्याला वेगळा छान असा लुक येत होता। मी त्यांना म्हणले होते की थोडंसं आहे ना त्याला प्रेस म्हणजे थोडंसं 25च्या साह्याने थोडंसं ओपन करा म्हणजे ते लवकर बसेल, कारण प्लॅस्टिकचं असल्यामुळे ते थोडंसं जमा झालेलं होतं, ते पटपट बसत नव्हतं। तर मग शेवटी त्यांनी ते केलं तेव्हाच बसलं होतं। तर आणि मी ना खूप दिवाळीचे अजून छान छान प्रोडक्ट मागवले आहे, तर तुम्हाला ते मी उद्या शेअर करेल की मी काय काय प्रोडक्ट मागवले आहे आणि आजचाच या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला ते मागवावे लागेल, तेव्हा तुम्हाला ते तुमच्या घरी बरोबर दिवाळीच्या वेळेस मिळेल। तर बघा असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, बाय।